मित्रांनो, 2 किलो वजनाचा चांदीचा लोटा किंवा गडवा हा हरवतो, कचऱ्याच्या डेपोमध्ये जातो आणि तिथून शोधून पुन्हा माघारी येतो. हे सगळं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ज्या शहराला भारतातील सर्वात स्वच्छ शहर असा नावलौकिक ज्या शहराने मिळवलेला आहे, त्या इंदूर शहरातील ही घटना आपल्या सगळ्यांना सावध करणारी आहे, की घरातील केरकचरा किंवा जे काय आपण स्वच्छता करतो घराची आणि जे टाकाऊ वस्तू आहेत त्या घराबाहेर डस्टबिनमध्ये ठेवतो. त्या ठेवताना घरातली काही वस्तू, चीज वस्तू त्याच्यामध्ये गेली का नाही हे तपासण्याची जबाबदारी आपली आहे. आपण कित्येक वेळा वर्तमानपत्रात वाचतो की पाकीट हरवले किंवा काही सोन्या चांदीचे दागिने हरवले, कानातलं हरवलं, ते कचऱ्यात गेलं आणि मग कचरा गोळा करणाऱ्या स्वच्छता दूतांनी ते शोधून परत प्रामाणिकपणे मालकाच्या हवाली केलं. अशा घटना आपल्या आजूबाजूला घडत असतात. परंतु इंदोर येथे घडलेली चांदीच्या 2 किलो लोटा किंवा ज्याला आपण गडवा म्हणतो, इंग्रजीमध्ये त्याला व्हेसल म्हणतात. त्या व्हेसल तिथून तो गडवा तिथून घराच्या दारातून हरवण्याची, त्याच्यानंतर तो घंटागाडी किंवा स्वच्छता गाडी आहे त्याच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे नेण्याची, ते जिथं संकलन होतं तिथपर्यंत जाण्याची आणि तिथून प्रक्रिया जे स्थळ आहे किंवा प्रक्रियाचं जे विभाग आहे तिथं जाण्याची आणि तिथून प्रक्रियानंतर प्रक्रिया केलेला कचरा जिथं डंप करतात, तिथं साठवतात, तिथं जाण्याची आणि तिथून परत 24 तासात येण्याची ही घटना आपल्या सगळ्यांचे डोळे उघडणारी आहे. मित्रांनो, 2 किलो वजनाचा हा चांदीचा लोटा गडवा याची आजची बाजारातली किंमत जवळपास 5 लाख रुपये आहे. आणि हा चांदीचा गडवा चुकून 2 सारख्याच दिसणाऱ्या पिशव्या कचऱ्याच्या किंवा 2 पिशव्या ज्याच्यात एकात कचरा होता आणि एकात चुकून हा लोटा ठेवला गेला होता, त्या तिथे बाहेर ठेवण्यात आल्या दारात. आणि एका ज्येष्ठ महिलेने माहिती नसताना किंवा अनावधानाने त्या पिशव्या त्या कचरा दूताच्या, स्वच्छता दूताच्या हवाली केल्या आणि हे सगळं नकळत घडत गेलं आणि ते त्यांनी दिल्यानंतर कचरा दूतांनी, जे म्युन्सिपाल्टीचे गार्बेज कलेक्शन वाहन आहे, कचरा संकलन घंटागाडी जी आहे त्यांच्याकडं ते देण्यात आलं. आणि हे जोपर्यंत तिथपर्यंत पोचलं नाही तोपर्यंत जेव्हा घरातल्या लोकांना जाग आली की आपल्या हातून चांदीचा 2 किलो वजनाचा गडवा लोटा हा घरातून नाहीसा झाला आहे, हरवलेला आहे, तोपर्यंत लोटा फार दूर जाऊन पोचला होता. आणि हा वंशपरंपरागत आलेला वारसा म्हणून प्राप्त झालेला चांदीचा गडवा, याच्यामध्ये त्या घरातल्या लोकांच्या भावना, श्रद्धा आणि वारसा असल्याची एक आपलेपणाची जाणीव समाविष्ट असल्याने, त्यामुळे ती आपण जपणूक करू शकलो नाही त्या लोट्याची. या वेदनादायी भावनेने ते घर अत्यंत व्याकुळ झालं की आपल्या हातून अशी ही चूक किंवा ज्याला घोडचूक म्हणतात ती आपल्याकडे कशी काय आपल्या हातून घडली. आता तो परत मिळवायचा तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, ह्या विवंचनेतून, ह्या काळजीतून त्यांनी ते जिथं राहत होते तिथल्या कॉर्पोरेटर नगरसेवकाला संपर्क केला. आणि त्यानंतर त्या नगरसेवकाने ते जे वाहन तिथं कचरा गोळा करायला येतं, त्याचं ड्रायव्हर, त्याच्यासोबत असणारा मदतनीस, या सगळ्यांचे फोन नंबर शोधले, GPS लोकेशन शोधलं, ते कसा कसा कचरा गोळा करत गेले. आणि त्याच्यानंतर ते लालबाग नावाचं जे कचरा हस्तांतरण केंद्र आहे त्या केंद्रावर ती गाडी गेली आणि त्याच्यानंतर ती गाडी NEPRA नेप्राज या ठिकाणी तो पूर्ण कचरा तिथे नेण्यात आला, जिथं यांचं इंदूर महानगरपालिकेचं वेस्ट मॅनेजमेंट आणि रिसायकलिंग म्हणजे पुनर हे आपण म्हणतो ना, त्याच्यावर पुनर्प्रक्रिया करायचं केंद्र जे आहे तिथं ते गेलं होतं. आणि तिथं या लोट्याचा शोध हा अखंड सुरू करण्यात आला होता. आणि कचरा प्रक्रिया झाल्यानंतर किंवा कचऱ्याचं वर्गीकरण झाल्यानंतर जो कचरा
त्याच्यावर प्रक्रिया केली जाऊ शकते. म्हणजे जो कचरा जैविक घटक असतात आणि तो जो कचरा मातीमध्ये बदलता येऊ शकतो, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधून काच, दगड, पुठ्ठा, कागद, वायर, लोखंड या गोष्टी, प्लास्टिक ह्या वेगळ्या करतात. त्या भंगारमध्ये देतात आणि उरलेलं जे आहे त्याच्यावर प्रक्रिया होते. ती प्रक्रियेतून बाहेर पडलेली माती खत म्हणून विकता येते आणि जो सॉलिड असा घटक असतो ज्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करता येत नाही तो बाजूला होतो. तर हे जे तिथले सेवक होते त्यांनी हा जो चांदीचा गडवा आहे तो शोधायचा आटोकाट प्रयत्न केला. हा कचऱ्याचा ढीग शोध, तो कचऱ्याचा ढीग शोध, त्या कचऱ्याच्या ढिगाखाली जा, तिथून तो कचरा उकरायला सुरुवात कर. असं हे डिगिंगचं काम अखंड सुरू होतं. आणि स्वच्छता सेवक यांनी हे काम तिथं केलं आणि त्या कचऱ्याच्या ढिगामध्ये यांना हा लोटा अत्यंत सुरक्षितपणे कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेला आहे असा सापडला. म्हणजे 24 तासाच्या शोध मोहिमेनंतर हा कचरा त्यांना तिथे सापडून आला. परंतु मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, किंवा कचऱ्याचं वर्गीकरण करतात, कचरा बाजूला काढतात, तेव्हा हा लोटा कोणाला दिसला कसा नाही? किंवा कचरा फेकत असताना 2 किलोचा लोटा कुठं जमिनीवर पडला, आदळला तर ठणकन त्याचा आवाज येतो. असं कुठं का घडलं नाही हे सगळं अनुत्तरित आहे. आणि कचरा प्रक्रिया करण्याच्या ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा, किंवा आत्ता आपण जे म्हटलं की कचरामध्ये हा लोटा पडला, आदळला, आवाज आला, कसा सापडला नाही, कदाचित कचरा प्रक्रिया करण्याच्या आधी जे ढीग असतात, संकलन केलेला किंवा जो कचऱ्यावर ज्या कचऱ्यावर जैविक प्रक्रिया करून त्याचं पुनर्गठन करून ते मातीमध्ये बदलता येतो, तेवढा जैविक कचरा बाजूला काढून उरलेला जो सॉलिड कचरा आहे ज्याचं वर्गीकरण करायचं, त्या ढिगाखाली कदाचित हा लोटा जाऊन अडकला असावा आणि पडला असावा. आणि ह्या सगळ्या कामाचं CCTV मॉनिटरिंग करण्यात आलं, जेणेकरून कचरा कोण कुठं कसा शोधतोय, कसा शोध घेतोय, किंवा कचऱ्याच्या गाड्या कशा आल्या, कसा त्यांनी कचरा संकलन केंद्रामध्ये, ट्रान्सफर केंद्रामध्ये टाकला, तिथून तो उचलला, तो नेप्रामध्ये गेला, नेप्रामधून त्याचं कसं पुन्हा वर्गीकरण झालं, या सगळ्याचं CCTV फुटेज संनियंत्रण करण्यात आलं, मॉनिटर करण्यात आलं. हा जो इंदूर महानगरपालिकेचा NEPRA नेप्रा हे जे स्थान आहे, पिन पॉईंट म्हणतात त्याला, तिथं ह्याचं सगळं CCTV फुटेज सातत्याने त्याचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. आणि हा लोटा त्याच्या मालकाला ऑफिशियली म्हणजे योग्य ती कार्यवाही केल्याची नोंद घेऊन परत करण्यात आला. आणि इंदोर महानगरपालिकेचे जे महापौर आहेत पुष्यमित्र भार्गव, आणि महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत क्षितिज सिंघल असं त्यांचं नाव आहे, त्यांनी ह्या सगळ्या कचरा दूतांचं, कचरा सेवकांचं कौतुक केलं, अभिनंदन केलं, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली, शाबासकी दिली. आणि असंच काम यापुढेही चालू ठेवा असं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली. परंतु ह्या घटनेतून आपण असं शिकायचं की आपली कुठलीही मौल्यवान कामाची वस्तू, कामाची कागदपत्रे, काही दाखले, काही प्रमाणपत्र ही इकडं तिकडं पडणार नाहीत आणि चुकून ती डस्टबिनमध्ये जाऊन, कचऱ्याच्या पेटीत जाऊन ती आपल्याला हरवल्यानंतर शोधायची धावपळ यातायात करावी लागणार नाही. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही ह्याच्यातून काय धडा घेतला? मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझे रील पाहत जाते, लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जाते, लाईक करा, शेअर करा, मला फॉलो करा. मी अनवट वाटेवर चालत आहे निरंतर. तुम्हालाही माझ्यासोबत चालायचं असेल, असं काही वेगळं समजून जाणून घेऊन आश्चर्य व्यक्त करायचं असेल तर माझ्यासोबत जोडलेले राहा. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, मला सबस्क्राईब करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.